अहो 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 असं काय करताय तुम्ही? अहो अहो बरं वाटत नाहीये का? मनू मनू अहो काय होतंय? अहो सांगा ना, काहीतरी सांगा ना, काय होतंय तुम्हाला? काय झालं ना? कसे करतायत? काय झालंय? थांब मी पाणी घेऊन येते. आजोबा काय होतंय तुम्हाला? असं छाती दुखतंय का तुमच्या? आजी हे असं का करतायत? अहो आजोबा अहो पाणी घ्या. घ्या पाणी. पाणी प्या पाणी प्या पाणी प्या. पाणी प्या. इतकेच आहेत का मॅडम? इतकेच आहेत का? हो. आजोबा थांबा. काय झालं? ते थत्ते काका बोलवत होते तुम्हाला. लक्ष कुठे आहे तुमचं? अरे हो, अगं पण हे सगळं आवरायचंय ना. मी आवरते ना ते. बर येतो मी जाऊन. जातो. आजी माझ्यासाठी दूध आण ग. नोटीस परस्पर संमतीने घटस्फोट. सौ मोनिका विक्रांत दळवी यास माझे अशील डॉक्टर विक्रांत विजय दळवी यांच्या सूचनेवरून व त्यांच्या वतीने आपले लग्नापूर्वीचे व्याभिचारी वर्तन व ते लपवण्यासाठी धादांत खोटे बोलणे या दोन मुख्य व इतर अनेक कारणांसाठी आपणास ही घटस्फोटाची नोटीस जारी करण्यात येत आहे. कोणी नेऊन दिला होता? विचार ना, विचार विचार. तूच म्हणाला होतास ना की मी त्याच बाजूला जाणार आहे, तेव्हा मी जाता जाता पोहोचवतो. मला चांगला आठवतंय रे. काय मोने, आठवतंय ना तुला? नाही मला पण काय आठवत आहे, पण नेमकं आता यावेळेस काय ते आठवत नाहीये. मला आरोप प्रत्यारोप नकोय. 7 दिवसाच्या आत आपला पिढीजात चालत आलेला पाळणा मिळाला नाही तर तुमची अवस्था आकाश पाळण्यात अडकलेल्या माणसांसारखी करेन. मधु, तुला माझ्याकडून बक्षीस. चला 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 चला. बस गो मुलं. विजय, अरे विजय विजय. काय ग, काय चाललंय मनू? मला भूक लागली आहे. भूक लागली तर पोळी भाजी तयार आहे. आता हे काय खातेस? आजी मला पोळी भाजीची भूक नाहीये. हे बरं आहे तुझं. आणि आईस्क्रीम काल तुझं खाऊन झालंय. आजी प्लीज, मला खावंसं वाटतंय आईस्क्रीम म्हणून मी खातेय. डॉक्टरांनी नाही सांगितलंय का मला आईस्क्रीम खायला? मग तुला काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, एक तर ते मानसीच आहे आणि मग तर मी हेच खाणार. कसला ग हा तुझा सूर? आणि हा कसला हट्ट? हट्ट म्हण किंवा काहीही म्हण,
आता मी हेच आईस्क्रीम खाणार आहे. मोनू अगं किती हट्टीपणा हा. आजी मला काय झालं? अहो बघा ना कशी करते. भूक लागली आहे तर पोळी भाजी तयार आहे, ती खायची नाहीये हिला, आईस्क्रीमच खायचंय. खाऊ दे की. बघ. थँक्यू आजोबा, आय लव्ह यू. अहो ते मानसीसाठी ठेवलंय आणि काल हिचं खाऊन झालंय आईस्क्रीम. तरीही खाऊ दे. अगं मनू ऍडजस्ट करील तितकं. लहानपणापासून ताईसाठी ऍडजस्ट करायची सवय लागली तिला. आठवतंय ना, मोनाच्या वया पूर्ण नसल्या की मनू स्वतःचा अभ्यास बाजूला ठेवून ताईच्या वया पूर्ण करायला बसायची. खा खा तू. मनू नाही ओरडला तुला. मानसी मानसी मानसी. आउच. काय ग, काय झालं? बस अजून करा तुमच्या अजून करा तुमच्या मानसीचं कौतुक, म्हणजे अजून लाथा बसतील मला पोटात. I'll check and get back to you. Right. Manasi. सारिका, सारिका. तू आधी शांत हो पाहू. मग तुम्ही मानसीचं कौतुक करणं बंद करा प्लीज. अगं ही अशी काय बोलायला लागले? आजोबा प्लीज प्लीज, मला आता तुमच्याशी बोलायचं नाहीये, इकडून जा. अहो जा ना तुम्ही. आता शांत हो, एकदम शांत. काय शांत होऊ मी? या बाळाला कळत नाही का मला त्रास होतोय हे नाही कळत का? अगं मावशीचा लळा आहे हा फक्त, बाकी काही नाही. लळा माय फुट. आणि वाईट काय आहे त्यात? अगं तुझी बहीणच आहे ना ती. मी तर म्हणते चांगलंच आहे. असं बघ, आता बाळ जन्माला आलं आणि तू समजा कुठेतरी कामात बिझी झालीस तर मावशी जवळ राहील ना, ते छान. अगं उलट तुझं नशीब समज, नाहीतर आईला सोडून जात नाहीत मुलं दुसऱ्या कुणाकडे. मग आहेच आपलं आईच्या मागे नाईट शिफ्ट, डे शिफ्ट. ऍक्च्युली आजी ह्या गोष्टीचा विचारच नाही केला मी. मग काय तर, उगीच आपली चिडचिड नुसती. विक्रांत मला डिवोर्सची नोटीस पाठवली आहे. बँकेचं लेटर. मानसी तुला माहिती होतं